शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी माणसं हल्ली दुर्मिळ होत चालली आहेत। अशाच झटणाऱ्या माणसांमध्ये नागपूरचे कृषी पर्यवेक्षक हेमंत सिंग चव्हाण यांचा समावेश होतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि विषारी अन्नाचे दुष्परिणाम पाहून ते हैराण होते, पण जवळपास 12 वर्षांपूर्वी त्यांचा नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष पाळेकरांशी संपर्क आला आणि त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू लागली। चव्हाण सरांनी आपल्या कृतीतून पाळेकर पॅटर्नचा अभ्यास केला। गेल्या 10 वर्षांपासून ते याचा प्रचार विदर्भात करतात। सरकारी नोकरीत मर्यादा येत असल्याने सुट्टी दिवशी तसंच सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी आणि संध्याकाळी ऑफिस संपल्यावर ते कामाची धुरा सांभाळतात। आज 100 शेतकऱ्यांचा विषमुक्त शेतमाल ते नागपुरातल्या 1500 पेक्षा जास्त ग्राहकांना नागपूर नॅचरलच्या माध्यमातून दररोज पुरवतात। त्यांच्या या अनोख्या कार्याची यशोगाथा जाणून घ्यायची आणि त्यासाठी आपण जातोय नागपूरला। नागपूर शहरात रामदास पेठ, लेंड्रा पार्क आणि राणा प्रताप नगरमध्ये चौकाजवळ 2 आगळी वेगळी दुकानं आहेत। ही दुकानं नागपूर शहराच्या भोवतालच्या नैसर्गिक तंत्रानं शेती कसणाऱ्या जवळपास 100 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन थाटली आहेत। या दुकानातले शेतकरी जवळपास 1,500 पेक्षा जास्त नागपूरकर ग्राहकांना वर्षभर विषमुक्त भाजीपाला, धान्य, डाळी, घाणीचं तेल, फळं, तूप आणि मसाल्यांचे पदार्थ वाजवी दरानं पुरवतात। पण यासाठी कृषी विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या हेमंत सिंग चव्हाणांना 12 वर्षांची तपश्चर्या करावी लागली आहे। आपण या नैसर्गिक शेतीमध्ये भाजीपाला आणि इतर कडधान्य, अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी उभं केलेल्या विक्री केंद्रात उभं आहोत। हे स्वप्न जवळपास मागच्या 2 वर्षापासून मी पूर्ण केलेलं आहे। हे माझं स्वप्न होतं की कृषी विभागात काम करताना शेतकऱ्यांच्या सेवेसाठी काहीतरी आगळं वेगळं करावं। त्याच्यातूनच मार्ग निघाला तो सुभाष पाळेकर यांच्या सानिध्यात येऊन, आणि त्यामुळं काय झालं की एक साधारण शेतकऱ्याची, आपल्या देशाची गाय वाचवण्याकरता खूप मोठं योगदान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। या गायीमुळं आपल्या मातीची सुपीकता जी आहे ती टिकून राहिलेली आहे आणि त्याच्यासोबत शेतकरी जो नैसर्गिक पद्धतीनं करतोय तर त्याची आर्थिक उन्नती ही सुद्धा झालेली आहे। या विषमुक्त अन्नधान्य तसंच फळांची विक्री करणाऱ्या दुकानातल्या शेतमालाचे 1,500 ग्राहक नागपुरात आहेत। विषमुक्त शेतीच्या आणि अन्न सेवनाच्या या चळवळीनं नागपुरात चांगलीच जागरूकता आणली आहे। आजकालच्या रासायनिक खतांमुळे जे सगळे हेल्थ इश्यूज निर्माण होऊन राहिले याच्याबद्दल सर्वांना जाणीव आहे। म्हणून मला असं वाटते की हा जो उपक्रम चालू करण्यात आलेला आहे त्यांना सर्व लोकांनी चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि याचा फायदा करून घ्यायला पाहिजे। मी डॉक्टर हरीश वर्भे, मेडिकल डायरेक्टर लाईफलाईन ब्लड बँकेमध्ये काम करतोय आणि मी मागल्या 1 वर्षापासून इथनं नैसर्गिक जे भाजीपाला आहे तिथे रेग्युलरली हप्त्यातनं 2दा घ्यायला येत असतो। माझा अनुभव असा आहे की यामध्ये एक ओरिजिनल चव जी असायला पाहिजे आपल्या भाज्यामध्ये, जे लहानपणी आपण आमच्या शेतामध्ये उगवून जे घ्यायचो ती चव आज मला बरेच वर्षानंतर इथं अनुभवायला मिळतं। आणि आपण जे काही खातो पितो त्यामध्ये बरेचसे इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड किंवा असे जे टॉक्सिन्स आपल्या जेवणामधनं जात असतात, त्यामुळे बरेचसे आजार आपल्याला होत असतात हे आपण बघितलं आहे। आणि ते जर आपण अवॉइड केलं आणि हे नैसर्गिक जर आपण भाजीपाला खायला जर चालू केलं तर नक्कीच आपल्याला बऱ्याचशा आजारापासून आपला बचाव होऊ शकतो आणि आपण हेल्दी राहू शकू आणि निरोगी राहू शकू। बुधवार आणि रविवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत नागपूर परिसरातले जवळपास 25 शेतकरी आपापल्या नैसर्गिक शेतीत पिकलेला भाजीपाला घेऊन विक्रीस आणतात। ग्राहकांना 40 रुपये किलोच्या दरानं भाजी विकली जाते। वर्षभर एकाच दरानं भाजी विक्री होत असल्यानं शेतकऱ्यांना हमीभाव मिळू लागलाय। कस्टमर को दूर दूर तक पहुंचाने की भी कोशिश की जाती है और हमारे पास बहुत दूर दूर से भी कस्टमर आते हैं। और इसका साल में सब्जियों का साल में एक ही रेट होता है, वो है 40 रुपये। चाहे बाहर में कितना भी महंगा हो, लेकिन हमारे लेंड्रा पार्क नैसर्गिक दुकान में इसका एक ही रेट होता है 40 रुपये, वो भी विदाउट केमिकल वेजिटेबल। ज्या लोकांना घरपोच माल पाहिजे असतो त्यांच्यासाठी पण आम्ही वेगळी व्यवस्था केलेली आहे। त्यांच्या घरपोच माल इथून पोहोचवला जातो आणि त्याही व्यतिरिक्त जर कोणाला माल साफ करून जर पाहिजे असेल, जसं पालक आहे, मेथी आहे, ही जर साफ करून जर पाहिजे असेल तर ती पण आम्ही इथे व्यवस्था केलेली आहे।
आणि माल हा जो आहे तो घरपोच पोचवला जातो. या नैसर्गिक शेतमालाच्या थेट विक्री चळवळीचे अनेक ग्राहक लाभार्थी आहेत. हेमंत सिंग चव्हाण यांच्या कुटुंबात गेल्या 4 वर्षांपासून नैसर्गिक शेतीत तयार झालेला शेतमालाचं सेवन केलं जात आहे. त्यांचा याबाबतचा अनुभव अतिशय बोलका आहे. आम्ही गेल्या 4 वर्षापासून म्हणजे हा नैसर्गिक भाजीपाला खात आहोत. तर याची चव बाहेरच्या भाजीपाल्यापेक्षा खूप चांगली आहे. आणि हा भाजीपाला म्हणजे बाहेरची गोबी म्हणा, फुलकोबी, पत्ताकोबी, तिचा एकदम म्हणजे भाजी फोडणीला घातली की एकदम वास येतो. याला वास तसा येत नाही याचा. आणि ही खायला पण खूप छान आहे. आणि त्याच्यामुळे आमचं आरोग्य अगदी चांगलं राहतं. म्हणजे आम्हाला डॉक्टरकडे जावं लागत नाही. हेमंत सिंग चव्हाण यांनी 12 वर्षांपूर्वी पाळेकरांचे विचार ऐकल्यानंतर चिकित्सक वृत्तीनं कर्नाटकातल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. त्यानंतर नागपूर परिसरातल्या शेतात काही प्रयोग केले. बीज गुणन अधिकारी असताना सरकारी शेतात देखील काही प्रयोग केले. सगळे प्रयोग सकारात्मक आढळून आल्यानंतर त्यांनी या चळवळीत झोकून दिलंय. आज 2 वेळच्या जेवणात सगळे पदार्थ नैसर्गिक शेतीत उत्पादित केलेले मिळत असल्यानं त्यांच्या चळवळीनं एक टप्पा गाठलाय. पाळेकरांच्या पद्धतीनं शेती करणारे देशभरात लाखो शेतकरी आहेत. पण 1,500 ग्राहकांना अशा पद्धतीनं संपूर्ण आहारात लागणारा विषमुक्त शेतमाल पुरवणारं नागपूरचंच हे केंद्र मात्र पहिलंच असल्याचं स्वतः सुभाष पाळेकरांनी सांगितलंय. 10 वर्षापूर्वी जेव्हा हा नैसर्गिक शेतमाल मी शेतकऱ्याच्या शेतात कसा उगवायचा ते प्रयत्न सुरू केला, त्यावेळेस मी शेतकऱ्याच्या शेतामधूनच माझ्या घरी कधी भाजीपाला घेऊन यायचो, कधी तांदूळ मिळालं तर ते घेऊन यायचं, कधी तुरीची डाळ मिळाली तर ती घेऊन यायचो. परंतु मग गॅप पडायचा. मग पुन्हा ते रासायनिक. तर 5-6 वर्षापूर्वी मग जेव्हा हा ग्रुप तगडा झाला की लोक जास्त जमायला लागले त्यावेळेस, आणि ही फारच विचित्र परिस्थिती होती की भाजीपाला होतं, अन्नधान्य होतं, पण आपल्याला हवं त्यावेळेस मिळत नव्हतं. त्यामुळंच हे 2 वर्षापूर्वी जे विक्री केंद्र आज चालू केलं, त्याच्यामुळं आज आपण संपूर्ण थाळी जी आहे की त्याच्यात भाजी आहे, त्याच्यात तुरीची डाळही आहे, हे गावरानी गाईपासून तयार केलेलं ताक आहे, त्याच्यानंतर सलादमध्ये आज आपलं टोमॅटो आहे, त्याच्यानंतर पालकांदा आहे, कांदा आहे, चांगला चिन्नोरचा सुगंधित भात आहे आणि बन्सी गव्हाची पोळी आहे. मागच्या 4-5 वर्षापासून मी सतत ही थाळीचं जेवण करतो आहे. मला 10 वर्षापूर्वी डॉक्टरांनी BP आणि शुगर हे मी जेव्हा टेस्ट केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की BPच्या गोळ्या चालू करा. मी चालू केली. त्यावेळेस माझं BP 180च्या जवळपास हायर लेवलला होतं. त्यानंतर आज जे आहे, आज माझं 120-125 या पद्धतीनं माझं BP लेवल आहे. आणि शुगर जी आहे ती 350पर्यंत गेली होती, ती आता माझी 170-180 या जवळपास पोस्ट मिलची ही झालेली आहे. मी कोणतंच याच्यात पथ्य बाळगत नाही. म्हणजे मी भातही खातो, गोडही खातो, सगळं खातो. वरून माझी दिनचर्या जी आहे ही सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत असते, तरीसुद्धा मला थकवा जाणवत नाही. तर हेच या थाळीचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल. आणि हे सगळं जर आपण आपल्या गिऱ्हाईकाला जर संपूर्ण थाळी ही देऊ शकलं तर महाराष्ट्रामध्ये जे उपभोक्ता वर्ग आहे त्यांना एक शुद्ध विषमुक्त जेवण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं पुण्य करणार आहे. सोबतच त्या शेतकऱ्याचं भलं होणार आहे की ज्याला आजच्या घडीला काहीच रेट भाव भेटत नाही आणि खाणाऱ्याला पुण्याचे काम करतो आहे, त्याला डॉक्टरचे त्राससुद्धा कमी होणार आहे. रासायनिक निविष्ठामुक्त शेतात पिकलेलं विषमुक्त अन्न खाल्ल्याचा आज नागपूरकरांना मोठा फायदा मिळतोय. पण नागपूरकरांना हा लाभ देणारे नैसर्गिक शेतीच्या चळवळीतले शेतकरी याचे खरे शिल्पकार आहेत. नागपूर शहरातलं हे आहे चव्हाण कुटुंब. गेल्या 4 वर्षापासून नियमित पाळेकराच्या नैसर्गिक तंत्राने पिकवलेल्या शेतामधील विषमुक्त अन्न खाऊन समाधानी आहेत. नैसर्गिक शेतीच्या दुकानामध्ये शहरात म्हणजे आहारातले सर्वच पदार्थ मिळत असल्याने त्यांना जेवणाचा पूर्णानंद मिळतोय. आपण या कुटुंबांना भेटलोय
पण या पूर्णानंद देणाऱ्या आनंदी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आनंदी जीवनाचं मूळ शोधणार आहोत. हेमंत चव्हाण सध्या कृषी पर्यवेक्षक आहेत, पण लवकरच ते निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर त्यांच्या या समाजकार्याला मोठी गती प्राप्त होणार आहे. नागपूरकरांच्या वाढत्या प्रतिसादामुळं लवकरच ते दररोज 1 टन विषमुक्त भाजीपाला उत्पादित करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करतायत. हे मी एक रोल मॉडेल म्हणून नागपूरचं तयार केलेलं आहे. याच्यामध्ये मागच्या 1.5 वर्षात हा एक अजून प्रयत्न केलेला आहे की 1 एकर जर ओलिताचं साधन जर असेल शेतकऱ्याकडे, तर त्यांनी 2.5 ते 3 लाख रुपये त्या शेतकऱ्याला कसे प्राप्त होतील, असे रोल मॉडेल या नागपूरच्या सभोवताल जवळपास 20 ते 25 शेतकऱ्याकडे उभारण्याचं काम चालू आहे की जेणेकरून या शेतकऱ्यांना कोणत्याही नोकरीची गरज नाही. आणि ही जी तरुण पिढी आहे आजची, ही तरुण पिढी आपल्या शेतीत राबून एक पक्का त्यांना उत्पादनाचा लाभ जो आहे हा होऊ शकतो. नागपूर नॅचरलच्या या 2 दुकानात 25 शेतकरी वर्षभर संपूर्ण भाजीपाला पुरवतात, तर 25 शेतकरी वर्षभर सगळ्या डाळी पुरवतात, तर 30 शेतकरी गहू पुरवतात. तूप आणि तेल पुरवणारे प्रत्येक 2 शेतकरी आहेत. मसाल्याचे पदार्थ 10 शेतकरी पुरवतात. तांदूळ पुरवणारे 15 शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती तंत्रामुळे शेती परवडू लागली आहे. वर्षभर बाजारातल्या दरापेक्षा 20% जादा रक्कम त्यांना मिळते. माझ्याकडे 7 एकर शेती आहे. मी सुभाषजी पाडेकर यांच्या तत्वाने आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मी शेती करत असतो. पहिले संत्रा मी रासायनिक करत होतो आणि आता पूर्ण झिरो बजेट 6 वर्षापासून मी बगीचाला पूर्ण जीवामृत दशपर्णी याच्यावर पूर्ण केलेला आहे. आणि पाडेकर सरांनी मिश्र पीक पद्धतीने शेती करण्यास सांगितली आहे. म्हणजे वालामध्ये नायलन चवडीत गोबी. माझी शेती ठातूरवाडा नरखेडजवळ. माझं शिक्षण झालं BE इलेक्ट्रॉनिक्स, पण शेतीमध्ये आवड असल्यामुळे आणि माझा बिना रासायनिक शेती करण्यात इंटरेस्ट असल्यामुळे पाडेकर गुरुजींच्या शिबिर अटेंड केल्यानंतर मी नैसर्गिक शेती चालू करायचा प्रयत्न केला. आता 2 वर्ष झाले आज मला यशस्वी पद्धतीने माझी शेती सुरू आहे. माझी शेती नागपूर पारडी खंडाळा मुक्काम पोस्ट पारडी इथं आहे. माझी शेती जवळपास 3.5 एकर आहे. मी केळी, पपिता आणि मुंग याच्या मधात आंतरपीक म्हणून भाजीपाला घेतो आणि नागपूर नॅचरल झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मी हा शेतीचा जो भाजीपाला पुरवतो तो लेंड्रा पार्क इथं पुरवतो आहे. मला याच्याबद्दल जी माहिती पूर्ण झिरो बजेट शेतीबद्दल जी माहिती सांगितलेली आहे चव्हाण सर यांनी पूर्णपणे मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्णपणे माझा जो भाजीपाला आहे तो लेंड्रा पार्कला येतो. आज शेतकऱ्यांना तो भाव मिळत नाही, पण आम्हाला फोन येतात की आमची भाजी लवकर ताबडतोब आणा. त्याचा मला समाधान आहे. आम्ही ज्या पद्धतीने झिरो बजेटची नैसर्गिक शेती करायची त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे त्याचं नियोजन करतो आणि आमचा भाजीपाला जो लावलेला आहे तो ताबडतोब विकला जातो, याचा मला समाधान आहे. मी समाजाला विषमुक्त अन्न प्रोव्हाइड करतो, याचा मला आनंद आहे. हेमंत चव्हाणांनी पाळेकरांच्या विचारांना कृतीची जोड दिली आहे. नैसर्गिक शेतीची केवळ मॉडेल्स उभी करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी शेतकरी ते ग्राहक असा थेट प्लॅटफॉर्म मिळवून दिलाय. हे रोल मॉडेल जे आहेत, माझं असं प्रयत्न राहील की शेतकऱ्यांनी आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी हे घ्यावं. इथं आम्ही काय करतोय की 20 रुपये किलोनी वर्षभर शेतकऱ्यांनी ठरवलेल्या दरानुसार माल ठेवतोय आणि जवळपास वर्षभर विक्री व्यवस्था भाजीपाल्याची जी आहे ती 40 रुपये किलोनी आम्ही विकतोय. म्हणजे रास्त भावात आम्ही गिरायकाला सुद्धा देतोय आणि रास्त भाव जो आहे तो शेतकऱ्याला सुद्धा मिळतोय. तर ही जी चळवळ आहे, ही चळवळ ही नैसर्गिक शेतीची पूर्ण महाराष्ट्रातल्या तालुक्यात असे विक्री केंद्र आपण उभारू शकतो. आणि मला आनंदच होईल की जर एखाद्याला जर याबद्दल हे पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, तर त्यांचं स्वागत आहे. याबद्दलची मी जे 1.5-2 वर्षात कार्य केलेलं आहे या कृषी विभागात राहून एक आगळा वेगळा प्रयत्न म्हणजे कृषी विभागाची सबसिडी नाही, बँकेचं लोन नाही आणि शेतकऱ्याकडं कर्ज नाही, असं ही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनीच काढलेली उभारलेली चळवळ आपण पुढे नेऊया आणि या महाराष्ट्राच्या जमिनीला, या महाराष्ट्राच्या
लोकांना, या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि या देशाच्या पर्यावरणाला वाचवूया अशी मी अपेक्षा करतो. चव्हाण सरांनी नैसर्गिक शेतीत पिकलेल्या शेतमालाची थेट विक्री करणारं अनोखं मॉडेल उभं करण्यात मोठं यश मिळवलंय. त्यांचं हे मॉडेल राज्यातल्या अनेक छोट्या शहरातल्या नागरिक आणि त्या भोवतालच्या शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. गजानन भोयर, साम टीव्ही, नागपूर.